तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शासनाने आता लाडका भाऊ योजना ही योजना आता युवकांसाठी काढलेली आहे। तर या योजनेमध्ये प्रत्येक युवकाला आता 10,000 रुपये हे महिन्याला मिळणार आहे। तर याचा शासनाने GR सुद्धा आता दिलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण त्या संपूर्ण GRची माहिती बघणार आहोत आणि ही योजना कोणासाठी आणि याचे कागदपत्र, अटी आणि हा फॉर्म कसा भरायचा तर संपूर्ण म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, हा जो GR आहे तो 9 जुलै 2024 रोजी हा देण्यात आलेला आहे। तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। तर या योजनेची आता अंमलबजावणीसाठी मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी प्रस्तावना दिलेली की राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात। तर अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे याच अडचणी येत असते। तर या ठिकाणी या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगाराचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तर या ठिकाणी जे युवक असतात तर त्यांची पात्रता काय असणार तर ते युवक हे 12वी पास किंवा विविध ट्रेडमधील ITI किंवा पदवीधर किंवा त्यांची पूर्ण असणे ही गरजेचे आहे। तर यामध्ये सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्याचा अभाव असल्या कारणामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभव अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे। तर शासन निर्णय यामध्ये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। सन 2024 पासून आता ही मान्यता देण्यात येत आहे। तर या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन हे तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। तर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तर याच्यासाठी पात्रता काय असणार आहे तर उमेदवाराचे किमान वय हे 18 ते 35 वर्ष असावे। त्यानंतर उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास ITI पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार व योजनेत सहभागास पात्र असणार नाही, म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते या योजनेसाठी पात्र असणार नाही आहे। ज्यांचं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे फक्त तेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत। तर यामध्ये उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी असावी, म्हणजे त्याच्याकडे आधार नोंदणी असली गरजेची। त्यानंतर उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। त्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। तर याची सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिनेपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तर यामध्ये शैक्षणिक अर्हता आणि प्रतिमाह तुम्हाला किती वेतन हे देणार आहे तर 12वी पास जे उमेदवार असतील त्यांना 6,000 रुपये महिन्याला मिळणार आहे। तर त्यानंतर ITI किंवा पदविका झालेले जे उमेदवार असतील त्यांना 8,000 आणि पदव्युत्तर जे असतील त्यांना 10,000 रुपये महिन्याला हे मिळणार आहेत। तर दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये DBT म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हे देण्यात येणार आहेत। तर विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवाराचा सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात ही मिळणार आहे। तर यामध्ये तुम्ही अतिरिक्त जर या ठिकाणी काम केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वेतनसुद्धा हे वाढवू मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण GR होता। जर यावेळेस ऑनलाईन नोंदणी ज्यावेळेस सुरू होईल तेव्हा तुम्हाला या चॅनलवर संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।